इंधन टंचाईचा भडका हा कायमच असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा येथील द्वारका किसान पेट्रोल पंपावरती रात्रीपासून शेतकऱ्यांनी नंबर लावलेले आहे आणि आता देण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी शिस्त नसल्याची ओरड आणि शिस्त नसल्यामुळे पेट्रोल पुरवठा जो आहे हा रात्रीपासून थांबवण्यात आलेला होता। असं काय सांगाल काका, किती वाजतापासून नंबर लावले? कालपासून 11 वाजतापासून। काय काम होतं? शेती तयार करण्यासाठी डिझेल पाहिजे। पेट्रोल मिळालं, डिझेल मिळालं? नाही, पेट्रोल बी नाही, डिझेल बी नाही। आणखी आपल्यासोबत नागरिक आहेत, काय सांगाल? आम्ही या रांगेत रात्री 9 वाजतापासून आहे। आता सकाळचे 9 वाजले पण पेट्रोल डिझेलचा काही पत्ता नाही। काहीच नाही, शेतीचं काम चालू नाही होऊ राहिले काही, म्हणजे वावरात आता ते परखाड्या उपट्याल म्हटलं तरी काहीच नाही जमून राहिलं नाटक, म्हणजे डिझेल शिवाय काही जमून नाही राहिलं। आणखी शेतकरी आहेत, हो काय? डिझेलच नाही, डिझेल परेशानी आहे सर। कॅन मध्ये डिझेल न देण्याचं आवाहन प्रशासनाने सांगितलं आहे की मिळणार नाही। तुम्हाला काय आता तर आता ट्रॅक्टर वावरात जर थांबला नाही तर वावरात काय नाही, आता लोटाना झाले एवढं दूर, त्याला लोटाना काय ते थोडंसं मशीन आहे की त्याला धक्का मारून जाणार एवढं दूर। ट्रॅक्टर बंद पडलं तर ट्रॅक्टर बंद पडलं, वावरामध्ये डिझेल संपलं त्यातलं, मग आता काय करायचं ना? कॅनर तर नाही दिलं तर मग न्याय कशाला आम्ही? दरवाढ देखील झालेली आहे, 87 पैसे किंवा 1 रुपयापर्यंत डिझेल त्या वाढीले काय मी घाबरत नाही, पण आम्हाला डिझेल भेटणं गरजेचं आहे। आम्हाला डिझेल पाहिजे म्हणजे पाहिजे। आता कॅनामध्ये त्याशिवाय काय इलाज आहे? ट्रॅक्टर बंद पडेल आमचे, ट्रॅक्टर बंद पडेल आमचे शेतामध्ये, तरीच थांबेला आहे पूर्ण आणि काहीच नाही, म्हणजे स्टॉप आहे सर्व। आणि काय कॅनामध्ये न्या नाही तर डिझेल नाही, मग कशात न्या? ट्रॅक्टर म्हणजे मयातच पडेल आहे पण। आता किती वाजतापासून थांबलेले आहे? आम्ही काल सकाळी 9 वाजतापासून थांबेला आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी रात्रीपासून शेतकरी असो, सर्वसामान्य नागरिक असो, तळ ठोकून होते, डिझेल पुरवठा सुरळीत मिळेल का या आशेवर होते, तरी देखील या ठिकाणी इंधन पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे तीव्र नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे। पेट्रोल मालक सांगतायत की शिस्त नाही ग्राहकांना, त्यामुळे झुंबड उडते अशी स्थिती आहे आणि पोलीस प्रशासनाकडून देखील मदत मिळत नसल्याचं पेट्रोल मालक द्वारका किसान पेट्रोल पंपाचे सांगताय। मात्र तीव्र स्वरूपात नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे, खरीप आहेत, हे देखील रखडल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।